नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीच्या वड्या. तर इकडे मी पत्ताकोबी घेतला आहे आणि आता कट करून घेऊ बारीक. हे बघा, इकडे एकदम व्यवस्थित बारीक कट करून घेतला आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतला आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊ. इकडे मिक्सरचं भांडं घेतलं आहे. हिरवी मिरची, अद्रक, जिरं, आता हे व्यवस्थित बारीक करून घेऊ. हे बघा, बारीक करून घेतलं आहे. हे पण साईडला ठेवते. पत्ताकोबीमध्ये साहित्य टाकून घेऊ आपण आता. बेसन पीठ, हिरवी मिरची, अद्रक बारीक केलेलं पण टाकून घेऊ. हळद, तीळ, कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ. आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आपल्याला लागेल तसं पाणी टाकून व्यवस्थित पीठ तयार करून घ्यायचं आहे. हे बघा, इकडे आपलं पीठ पण बनवून तयार आहे, बघू शकतात. हे साईडला ठेवून घेते. इकडे ताटलीत तेल पण घेतलं आहे. तेल व्यवस्थित लावून घेतलं आहे. लावून घ्यायचं. आता पीठ पण टाकून घेऊ आपण तयार केलेलं. हे बघा, पीठ पण व्यवस्थित ताटलीत टाकून घेतलं आहे. वरतून तीळ, इकडे तीळ पण टाकून घेतली वरतून. इकडे पाणी पण ठेवून घेतलं होतं गरम होण्यासाठी. तर आता आपण वाफण्यासाठी ठेवून घेऊ. बघू शकतात, ठेवून घेतलं आहे. आता 5 ते 7 मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून दिलं आहे. आता आपण चेक करून बघू. इकडे आपली वडी व्यवस्थित वाफली गेली आहे. गॅस बंद करते. आता काढून घेऊ आपण. इकडे काढून घेतलं आहे. आता गरम आहे, थंड करून घ्यायची आपल्याला. थंड झाली वडी. आता आपण कट करून घेऊ. ही बघा, आपली वडी व्यवस्थित शिजली आहे, बघू शकतात. आता कढई पण ठेवून घेते गरम होण्यासाठी. कढई व्यवस्थित गरम झाली आहे. तेल पण टाकून घेऊ आपण. आता तेल पण गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं आहे. वड्या सोडून घेऊ आपण. इकडे वड्या पण सोडून घेतल्या आहेत. आता व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत आपल्याला. ही बघा, एक बाजू व्यवस्थित तळली गेली. पलटवून घेतले आहेत. आता दुसरी बाजू पण व्यवस्थित तळून घेऊ. हे बघा, दोघी बाजू व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत. काढून घेऊ आता आपण. हे बघू शकता किती छान तळल्या गेल्या आहेत दोघी साईडनी. काढून घेते.
ही बघा आपली पत्ताकोबीची वडी बनवून तयार आहे. बघू शकता किती छान झाली आहे. ही बघा अगदी कुरकुरीत अशा तळून घेतल्या आहेत. जर तुम्हाला पण पत्ताकोबी जर आवडत नसेल ना, तर तुम्ही पण या पद्धतीने एकदा वड्या नक्की करून बघा. खूप छान होतात. आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.